एक दिवस अगोदरच मी 2 बटाटे आणि 4 बीट होते ते बॉईल करून ठेवले होते. कारण आज मला ना बीटची भाजी बनवायची आहे आणि त्याकरिताच मी एक दिवस अगोदर बॉईल करून ठेवले होते. तर इथे मी पहिले सोलून घेते पूर्ण. जे 4 बीट घेतलेले आहेत आणि मोठ्या साईजमध्ये आहेत हे. तर छान असे सोलून घेतले आणि मग असे छोटे-छोटे पीस करून घेतले त्याचे. आता मस्त गॅसवरनं कढई ठेवून दिली आणि फोडणीची तयारी केली. तर फोडणीमध्ये आपली नॉर्मली फोडणी मी देते तशीच दिली. जसं राई, जीरा, कढीपत्ता, हिंग. मग त्यानंतर जे बीट कट केलं होतं ना, ते सर्व ॲड केलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं. मग इथे हळद, मसाला आणि धने-जिरे पूड. मी जे बेसिक मसाले जे रोज यूज करते ना, त्याच पद्धतीने मी भाजी बनवते आणि तशीच मला जास्त आवडते. तर मी हे सर्व मसाले टाकले आणि मग पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं व्यवस्थित. आणि आपण हे बॉईल केले आहेत बीट म्हणून जास्त शिजवायची पण गरज पडत नाही. जर तुम्ही कच्चे यूज केले ना, तर त्याला थोडा वेळ लागतो शिजवायला आणि असे असले ना, तर म्हणजे 15 मिनिटं ठीक आहेत म्हणजे शिजायला. आणि तुम्हाला जर जास्त अजून शिजवायचं असेल, तर अजून 5-10 मिनिटं वाढवू शकतात. आणि मग इथे मस्त शिजून झालं होतं. म्हणजे आपली बटाट्याची भाजी कशी कोरडी असते त्या पद्धतीने होतं. आणि मग वरून मस्त कोथिंबीर ॲड केली आणि पुन्हा मिक्स करून ठेवून दिलं साईडला. आता ते झालं त्यानंतर इथे नाश्त्यासाठी मी 2 बटाटे बॉईल करून ठेवले होते. कारण मी कालच म्हणजे एक दिवस अगोदरच विचार करून ठेवला होता, की बीट जर बॉईल करते तर त्यासोबत मी 2 बटाटे पण बॉईल करून ठेवते. म्हणजे 2 बटाट्याचे 5-6 तरी पराठे होतात, जर मोठ्या साईज असेल ना बटाट्याची तर. आणि मी असं का करते, कारण मग हातोहात ना नाश्ता पण होऊन जातो. म्हणजे पीठ तर आपण मळतातच म्हणजे चपातीसाठी, मग त्याबरोबर ते पण होऊन जातं. आणि पहिले ना मी पराठेच बनवून घेतले, कारण मग शैलेश आणि योहानला नाश्ता करायचा होता. मग त्यांना मी गरम-गरम मस्त पराठे बनवून दिले आणि मग मी चपाती बनवायला तयारी केली. आणि मग सर्व झाल्यानंतर इथे टिफिन भरून घेतला शैलेशचा. आणि गरम-गरम जर नाश्त्यामध्ये असे पराठे मिळाले ना, तर मज्जाच असते खायची. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.